तर आता हिवाळा आला आहे आणि मकर संक्रांत पण जवळ आली आहे. तर आज आपण तिळाचे एकदम मऊ खुसखुशीत असे लाडू बनवूया. तर त्याच्यासाठी मी हे पाव किलो तीळ घेतलेले आहेत. म्हणजे तीळ असे घ्यायचे की ते पॉलिश केलेले घ्यायचे नाहीत. तर हे प्लेन असे तीळ घ्यायचे. तर मी वाटीने 2 वाटी घेतले. तसंच हा 2 वाटी मी गूळ घेतला आहे, काळा गूळ घेतला आहे, म्हणजे तो अधिक पौष्टिक असतो. पाऊण वाटी शेंगदाणे घेतले, थोडीशी वेलची पूड, थोडीशी जायफळ पूड, 2 चमचे तूप, 2 चमचे पाणी. तर आता मी काय करते, हे शेंगदाणे जे आहेत ते मी पहिले भाजून घेते. तर हे शेंगदाणे आपले चांगले भाजून घ्यायचे. म्हणजे जर आपल्याला लाडू विकायचे असतील किंवा जास्त काळ टिकवायचे असतील तर शेंगदाणे किंवा इतर हे तीळ चांगले भाजणं गरजेचं आहे. तर हे शेंगदाणे मी चांगले भाजून घेते. तर अशा प्रकारे आपले शेंगदाणे फ्राय झालेले आहेत. तर ह्यांची मी आता सालं काढून घेते. तर आता आपण हे 2 वाटीचे तीळ घेतले आहेत ते भाजून घेऊया. ते पण मंद गॅसवर भाजून घ्यायचे. तर आपले हे तीळ आता भाजत आले आहेत. हे बघा, त्याचा कलर चेंज होत आला आहे, पण अजून चांगले भाजले नाही आहेत. तर आता आपले हे तीळ भाजून झालेले आहेत. तर ते मी काढून घेते. तर आता आपले हे तीळ छानपैकी भाजलेले आहेत. बघा, त्यांचा कलर पण चेंज झाला. तर आता हे मी काढून घेते. तर आता या शेंगदाण्यांची सालं काढून घेतलेली आहेत. हे चांगले खरपूस भाजलेले आहेत. तर मी या कपड्यामध्ये गुंडाळून त्यांना कुटून घेते. तर या दगडाच्या साहाय्याने त्यांना मी कुटून घेते. तर आता हे मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तर ह्या तुपावर मी हा गूळ घालते, 2 वाट्या गूळ. तर हा गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे, म्हणजे पाक करायचा आहे. तर आपले लाडू खुसखुशीत होण्यासाठी हे मी 2 चमचे पाणी घालते. म्हणजे आपला पाक खालती जळणार नाही. तर आता याचा मी पाक करून घेते. तर आता आपला हा पाक होत आला आहे, तरी पण अजून त्याला 1-2 मिनटं लागते. कारण आपण असं चेक करून बघायचं. तर आता आपला हा पाक तयार झाला आहे. तर तो पाक तयार कसं झाला आहे हे आपल्याला कसं समजणार? तर काय करायचं, इथे पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये तो टाकून बघायचा. हे बघा, जर त्याची गोळी होत असतील, म्हणजे त्याचा लाडू होत असेल, तर समजायचं की आपला पाक तयार झालेला आहे. तर आता आपला पाक तयार झालेला आहे. तर त्याच्यामध्ये मी हे तीळ घालून घेते. तीळ घालून घेते. तसंच हे
जे शेंगदाणे आहेत ते मी अशा प्रकारे हे कुटून घेतले, ते घालून घेते. आणि त्याच्यामध्ये हे मी वेलची पावडर घालते, त्याच्यामध्ये ही जायफळ पावडर घालते. तर व्यवस्थित ढवळून घेते. मिश्रण व्यवस्थित एकजीव झालाय तर त्याच्यामध्ये मी हे 1 चिमूटभर मीठ घालते. तर आपलं मिश्रण झालं आहे, मी काढून घेते. तर आता हे मिश्रण मी काढून घेतलेलं आहे. तर आपल्याला जेवढं फास्ट जमेल तेवढे आपण आता लाडू वळून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपलं हे लाडू बनवायचं काम चालू आहे. तर हे खूप फास्ट प्रोसिजरमध्ये करावं लागतं. तर हे माझे आता लाडू सगळे बनवून झालेले आहेत. हे बघा, हे पूर्ण चिकटलेलं आहे. तर हे चिकटलेलं आहे ना, हे थोडंसं गॅसवर ताट ठेवलं की ते निघणार आणि मग आपण त्याचे लाडू बनवू शकतो. तर आपल्या हे लाडू बनवून झालेले आहेत. तर अशा प्रकारे हे सगळे लाडू वळून घेतले आहेत मी. तर असे आपले हे छानपैकी तिळाचे लाडू तयार झालेले आहेत. हे लाडू वळायला खूप कष्ट पडतात, कारण ते खूप गरम गरम ज्यावेळी असतात ना त्यावेळीच ते ओळायचे असतात. नाहीतर ते मग तो जे लाडवाचं जे मिश्रण असतं ते कडक होतं आणि मग आपल्याला लाडू वळता येत नाही. जर लाडू वळायला येत नसतील तर हाताला थोडंसं थंड पाणी लावायचं किंवा तूप लावायचं आणि ते लाडू वळायचे. किंवा एकदमच जर मिश्रण जर कडक झालं असेल तर ते थोडं गॅसवर ठेवायचं आणि परत परतायचं आणि परत लाडू बनवायचे. तर अशा प्रकारे हे छान असे लाडू होतात. तर हे पाव किलो तिळाचे लाडू आहेत. तर मी पाव किलो तीळ आणि पाव किलो गूळ वापरला आहे, पाऊण वाटी शेंगदाणे वापरले आहेत. तर माझे हे 75 लाडू तयार झालेले आहेत. तर तुम्ही ही अशी पॅकेट बनवून विकू सुद्धा शकता. हे बघा, मी हे 10 लाडूचं पॅकेट 30 रुपयाला ठेवलं आहे. तर अशा प्रकारे हे पॅकेट बनवून विकू सुद्धा शकतो आपण.